हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती एक्सप्लोर विथ माळवादे फॅमिलीवर. आणि आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत डेहराडूनमधील अतिशय लक्झरी आणि आरामदायी हॉटेल की ज्याचं नाव आहे इफोटेल बाय सयाजी. मेन एंट्रन्समधून आत आल्यानंतर तुम्हाला पार्किंगसाठी, तुमच्या 4 व्हीलर पार्किंगसाठी मस्त अशी जागा मिळेल. आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळी हॉटेलच्या आतमध्ये याल मेन लॉबीमध्ये, त्यावेळचा हा इथला ॲम्बियन्स आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी सजावट इथे केलेली आहे. तर रिसेंटली आम्ही केदारखंडाच्या ट्रेकला गेलो होतो, त्यावेळी आमचा डेहराडूनमध्ये स्टे होता आणि त्याच वेळी आम्ही इथे थांबलो होतो आणि खूप छान असा अनुभव होता. चला तर मग आमच्या रूमवरती नजर टाकूया. तशी रूम तुम्ही कोणती घेता त्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. आम्ही कोणती घेतली होती ते बघूया. अर्थात पसारा पडलेला आहे आमचा, पण ही अशी आमची रूम आहे. इकडे एक डबल बेड आहे आणि इकडे एक डबल बेड आहे. आणि यांच्याकडून आम्हाला 1 डे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टसुद्धा होता आणि खूपच छान असा ब्रेकफास्ट होता. आणि इथं तुम्हाला भारतीय आणि कॉन्टिनेंटल असा पदार्थांची चव चाखायला मिळते. आणि काही खास पदार्थ ट्राय केले तिथं आणि खरंच खूप आवडले. इथं तुम्ही बघू शकता. आणि बुफेची एक छान गोष्ट अशी असते की तुम्हाला एखादा पदार्थ जर नाही आवडला तरी खूप जास्त व्हरायटी तुमच्याकडे असते. त्यामुळे तुम्हाला जो पदार्थ आवडतो तो तुम्ही भरपेट असं खाऊ शकता. तर इथं तुम्ही व्हरायटी बघू शकता. वेगवेगळ्या फ्रूटची व्हरायटी असेल, चीजची व्हरायटी असेल, पदार्थांची व्हरायटी असेल, अगदी ज्युसेसची, सॅलड्सची सगळी व्हरायटी तुम्ही इथं बघू शकता. अतिशय उत्तम आणि स्वादिष्ट असा ब्रेकफास्ट आम्हाला इथं खायला मिळाला. आणि त्याचप्रमाणे यांचा स्विमिंग पूलसुद्धा आहे. अर्थात आम्ही गेलो होतो त्यावेळी खूप जास्त थंडी होती, त्यामुळं आम्ही त्याचा वापर नाही केला. पण इथल्या रूमसुद्धा अतिशय सुंदर आहेत. फिटनेस सेंटर, बिझनेस सेंटर, अगदी हॉलसुद्धा. आणि अजून एक सांगायचं म्हणजे यांचं जे लोकेशन आहे ते खूपच सोयीस्कर आहे. मसुरी असेल, राजाजी नॅशनल पार्क असेल किंवा FRI असेल, यासारख्या सुंदर ठिकाणाजवळचं हे हॉटेल तुमच्या प्रवासाला अजूनच खास असं बनवतं. तर आमचा इथला जो स्टे होता तो खरंच खूपच शांत आणि आनंददायी असा होता. तर आम्ही खूप छान इथं एन्जॉय केलं. तर मित्रांनो, तर तुम्हाला आमचा हा अनुभव कसा वाटला? आणि जर तुम्ही डेहराडून ट्रिपसाठी कधी प्लॅन करत असाल तर तुम्ही नक्कीच हे तुमच्या बकेट लिस्टमध्ये ठेवू शकता. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज.